नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला भूमिका पालन प्रतिमानाचा अभ्यास करायचा. आपण अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे काय पाहिलेले आहे. त्यापैकी एक प्रकार म्हणजे भूमिका पालन प्रतिमान. या भूमिका पालन प्रतिमानाचा विचार करताना फॅनी व जॉर्ज शेफ्टेल यांनी जी 1982 मध्ये जी उपपत्ती मांडली होती त्या उपपत्तीवर आधारित या प्रतिमानाची रचना केलेली आहे. त्याला आपण भूमिका पालन प्रतिमान असं म्हणतो. पण विद्यार्थ्यांचे विचार समजण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी ही भूमिका फार महत्वाची ठरते. तर आपल्याला माहिती आहे वर्ग अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचे विचार समजून घेतल्यानंतरच आपल्याला अध्यापनाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल. कारण जोपर्यंत आपल्याला त्यांच्या अडचणी लक्षात येणार नाही, जोपर्यंत आपल्याला त्यांच्या समस्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत अध्यापनाची प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला सुरळीत सुरू ठेवता येत नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बाधा येऊ शकतात. त्याच्यासाठी ते समजून घेण्यासाठी भूमिका त्या ठिकाणी महत्वाची ठरते. पण शिक्षकाची भूमिका असेल किंवा अध्ययनकर्त्याची भूमिका असेल, दोघांच्याही वर्ग अध्यापनामध्ये असणाऱ्या भूमिका ह्या त्या ठिकाणी महत्वाच्या आपल्याला ठरताना दिसून येतात. मग सर्व आवश्यक बाबींसाठी भूमिका त्या ठिकाणी काम करताना दिसून येते. आवश्यक बाबी व्यक्तीच्या जीवनामध्ये जगत असताना, दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना अनेक बाबींचा समावेश त्याच्यामध्ये होतो. त्या सर्व बाबी कशा आहेत? आवश्यक आहेत. आणि त्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी व्यक्तीची भूमिका महत्वाची ठरते. आपली स्वतःची भूमिका आणि समोरचा प्रतिसाद देणारी व्यक्तीची भूमिका, या दोन्ही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या ठरत असतात. मग त्याच्यासाठी कुठल्याच वयोगटाची त्या ठिकाणी मर्यादा नाही. लहान मुलं असेल, शाळेत जाणारा युवक असेल, शाळेत जाणारा विद्यार्थी असेल, कॉलेजला जाणारा युवक असेल किंवा समाजामध्ये वावरणारा नागरिक असेल, सगळ्याच्या भूमिका त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. कारण भूमिकेवर व्यक्तीचं वर्तन निश्चित होताना आपल्याला दिसून येतं. त्याच्या वर्तनावर भूमिका त्या ठिकाणी आपल्याला निश्चित होताना दिसून येते. त्याच्यामुळं व्यक्तीच्या जीवनामध्ये भूमिका खूप महत्वाच्या असतात. त्याला कुठल्याही वयाची अट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. सर्व वयोगटासाठी भूमिका त्या ठिकाणी काम करताना दिसून येतात. यावर आधारलेले हे प्रतिमान आहे. या प्रतिमानाची रचना ब्रुस जॉयसी व मार्श विला या दोघांनी केलेली आहे. ही उपपत्ती त्यांनी मांडलेली आहे. त्याला आपण भूमिका पालन प्रतिमान असं म्हणतो. मग सामाजिक परिस्थितीत वर्तनाला दिशा देणे, सामाजिक परिस्थितीत वर्तनाला दिशा देण्यासाठी ही भूमिका महत्वाची दिसून येते. मग सामाजिक परिस्थितीमध्ये म्हणजे काय? आपण ज्या समाजामध्ये वावरत असताना त्या ठिकाणची असणारी परिस्थिती कशी आहे हे आपल्या प्रत्येकाला माहित असते. समोरचा भेटलेला व्यक्ती आपल्याला कसा बोलतो, आपल्याशी कसं वागतो, तो सकारात्मक स्वरूपामध्ये आपल्याशी चर्चा करतो का नकारात्मक स्वरूपामध्ये बोलतो का, टोमणे देतो, त्याच्यावर आधारित ज्यावेळेस आपल्या प्रतिक्रिया असतात, आपलं वर्तन निश्चित होतं. त्या वर्तनाला अनुसरून आपल्या भूमिका असतात की आपण इतरांशी कसं वागतो, कसं बोलतो. जशी प्रतिक्रिया आली तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी वर्तन ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सामाजिक परिस्थितीला अनुसरून व्यक्तीच्या वर्तनाला त्या ठिकाणी दिशा भेटत असते. जसा समाज आहे, जशी परिस्थिती आहे, तसं व्यक्तीचं असणारं वर्तन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि त्याला त्या ठिकाणी दिशा भेटत असते. कारण इतरांच्या तुलनेत आपण स्वतःचा विचार जर केला तर आपलं वर्तन कसं आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, याच्यावर आपले विचार त्या ठिकाणी निश्चित होत असतात. मग ज्यावेळेस विचारांना चालना भेटते त्यावेळेस आपण कोणत्या लोकांच्या संपर्कात आलो, समाजातील कोणते घटक आहेत त्याच्यावर आपण त्यांचा दर्जा ठरवत असतो आणि त्याच्यातून आपली भूमिका तयार होत असते. कारण आपलं स्थान निश्चित करत असताना समाजामध्ये ज्यावेळेस आपण वावरत असताना आपलं स्थान निश्चित करत असताना अनेक घटकांशी संबंध येतो. समाजाला अनेक घटकांचा विचार जर केला तर कुटुंब आहे, समाजातील लोक आहेत, आपले जवळचे नातलग आहेत, त्या सर्वांशी आपला संबंध येतो, मित्रमैत्रिणीशी संबंध येतो आणि त्याच्यातून आपण काय करतो की आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करत असतो. पण स्थान निश्चित कधी होतं? ज्यावेळेस आपलं वर्तन त्या घटकांशी कसं आहे आणि त्या वर्तनातून आपण कुठल्या भूमिकेमध्ये वावरतो यावर आपला त्या ठिकाणी दर्जा निश्चित होत असतो. आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेतोच का, इतरांना त्या ठिकाणी मान सन्मान देतो का, त्यांचा आदरभाव त्या ठिकाणी राखतो का, त्या अनेक बाबींचा समावेश त्याच्यामध्ये आहे. इतरांच्या विचारांचा, मताचा आपण स्वीकार करतो का एकेखोरपणे वागतो, याच्यावर सुद्धा आपली भूमिका निश्चित होत असते की आपण समाजात काय आहोत, आपला दर्जा काय आहे हे लक्षात येतं. त्याचबरोबर इतरांचं आपण ऐकून घेतो का, समजून घेतो का, समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी आपलं वर्तन कसं, ह्या सगळ्या बाबी कशा आहेत, त्या सगळ्या आपल्या वर्तनामधून दिसून येतात आणि वर्तनावरच आपली त्या ठिकाणी भूमिका निश्चित होत असते आणि आपण समाजामध्ये वावरत असतो. पण नेमकं भूमिका म्हणायचं कशाला? नेमकं भूमिका
म्हणजे काय, भूमिका कशाला म्हणायचं, तर इतरांशी संबंध कसे ठेवायचे, इतरांशी संबंध कसे ठेवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, वस्तूकडे परिस्थितीकडे पाहणे याची दृष्टी म्हणजेच भूमिका आहे. म्हणजे आपण इतरांशी कसं वागलं पाहिजे, त्याचे संबंध आपले कसे ठेवले पाहिजेत, समाजामध्ये संबंध कसे प्रस्थापित केले पाहिजेत, आणि एखाद्या वस्तूकडे, बाबीकडे, परिस्थितीकडे आपला पाहण्याचा जसा दृष्टिकोन असेल त्या दृष्टिकोनाला अनुसरूनच आपले त्या ठिकाणी वर्तन निश्चित होत असतं आणि वर्तनातून आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होत असते. उदाहरणामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर कार्यालय माहिती आहेत आपल्याला, कार्यालयाचा प्रमुख कोण असतो, कार्यालय प्रमुख ज्याला आपण बॉस असं म्हणतो, बरोबर आहे. ज्यावेळेस तो बॉस आपल्या कर्मचाऱ्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्याच्यातून त्याची भूमिका निश्चित होते. बॉसला काय वाटतं, आपल्या कार्यालयातले लोक काम करत नाहीत, वेळेवर येत नाहीत, एखादं काम दिलं तर त्याच्यामध्ये वारंवार चुका करतात, म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी असते. म्हणजे त्या पद्धतीचा दृष्टिकोन त्या कार्यालयीन प्रमुखाचा त्या बॉसचा बनलेला असतो आणि त्याच्यातून त्याची भूमिका साकारताना दिसून येते, म्हणजे सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनावर आधारित भूमिका ठरत असतात. दुसरं उदाहरण घेऊ शाळेतील शिक्षकाचं. प्रत्येक शिक्षकाला वाटतं की आपल्या वर्गातील सर्व मुलं हे कसे आहेत, खूप हुशार आहेत, आपण जे काय अध्यापन करतो ते मुलांना चांगलं समजतं, त्यांच्यातून त्यांच्या समस्येचं समाधान होतं, समस्येची उकल होते आणि संकल्पनेचं ज्ञान मिळतं. हे प्रत्येक शिक्षकाचा विचार असतो आणि त्याच्यानुसार तो वागत असतो. तो इतरांच्या मतांचा विचार करतो का, निश्चितच नाही. त्याचा दृष्टिकोन जसा बनलेला आहे त्या पद्धतीने तो वागतो, त्यालाच आपण भूमिका असं म्हणतो. आपलंही तसंच आहे. आपलं मत कसं आहे त्या मतानुसार आपण इतरांना समजतो, त्याच्यानुसार आपल्या भावना त्या ठिकाणी प्रकट होत असतात आणि भावनेतून आपलं वर्तन लक्षात येतं आणि त्या वर्तनातून आपली भूमिका एखाद्या बाबीकडे पाहण्याची कशी आहे हे त्या ठिकाणी निश्चित होत असतं. मग त्याच्यावर आधारित अल्बर्ट बांदुरा यांनी जी उपपत्ती मांडली होती त्यांच्या उपपत्तीतून व्यक्तीच्या भूमिका लक्षात येतात. अल्बर्ट बांदुरा यांनी त्यामध्ये जे उपपत्तीतून दोन विचार जे सांगितले होते त्यामध्ये पहिला सांगितलं होता अनुकरण आणि दुसरा सांगितलं होता निरीक्षण. व्यक्तीचं वर्तन कसं आहे, अनुकरणातून आणि निरीक्षणातून दिसून येतं. कारण अनुकरणाचा विचार जर केला तर समजून न घेता अनुकरण जशाच्या तसं करणे, उदाहरणामध्ये पाठांतर. दुसरं उदाहरण पोपटाचं घेता येतं. आपण जसं बोलतो तसा पोपट बोलतो, आपण जशी शीळ वाजवतो तसं तो सुद्धा शीळ वाजवण्याचा प्रयत्न करतो. आपण एखाद्या शब्दाचा उच्चार जर केला तर त्याची अर्थ न समजून घेता तो त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण अनुकरणातून घेतलेलं वर्तन असं म्हणू शकतो. तर त्यामुळे कुठल्या प्रकारची समज नसते ज्याच्याला तसं स्वीकारलं जातं त्याला अनुकरण असं म्हटलं जातं, त्याच्यावर आधारित व्यक्तीच्या काही भूमिका असतात. दुसरं आहे निरीक्षणातून. निरीक्षणामध्ये अवबोध, बोधन आणि कृती या तीन घटकांचा समावेश होतो. वर्ग अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ह्याच बाबी चालतात. अवबोधन म्हणजे काय, की समजणे किंवा समजून घेणे, अवबोधाचा भाग आहे. दुसरा आहे बोधन, ज्ञान प्रक्रियेचा भाग आहे, शिक्षकाची भूमिका त्या ठिकाणी काम करताना दिसून येते. तिसरं आहे कृती, ग्रहण करण्याची प्रक्रिया चालते, ही विद्यार्थ्यावर आधारित आहे. म्हणजे निरीक्षणातून सुरुवातीला समजून घेणे, समज निर्माण करणे, ज्ञान प्रक्रिया पूर्ण करणे आणि ग्रहण प्रक्रिया पूर्ण करणे, त्याला सुद्धा भूमिका म्हणता येतं. तर या ठिकाणी काय, प्रत्येक भूमिका त्या ठिकाणी निश्चित केली, पण ही कशी आहे, अनुकरणावर आधारलेली आहे. हे अल्बर्ट बांदुरा यांनी त्यांच्या उपपत्तीतून सांगितलेलं आहे. मग नेमक्या भूमिकेचा अर्थ काय आहे, तर ज्याच्यातून भावना, शब्द आणि कृती यांचा सुरक्षित क्रम तयार होतो त्याला आपण भावना असं म्हणतो. आता आपल्याला माहित आहे आपण इतरांशी संबंध प्रस्थापित करत असताना, वागत असताना आपल्या भावना कशा आहेत, आपले शब्द कसे आहेत आणि त्याच्याशी आपलं वर्तन कसं आहे, आपली कृती कशी आहे, त्याचा असणारा सुरक्षित क्रम. सुरक्षित म्हणजे व्यवस्थित असणारा, कारण आपले जसे भावना आहेत तसे विचार आहेत, सकारात्मक असतील नकारात्मक असतील, त्याच्यावर आपले मुखावाटे निघणारे शब्द त्या ठिकाणी काम करतात. शब्दांना त्या ठिकाणी बळ येतं. आपण सकारात्मक स्वरूपामध्ये विचार जर केला तर आपण चांगल्या पद्धतीने बोलत असतो. नकारात्मक स्वरूपामध्ये आपली भावना असतील, विचार जर असतील त्यातून आपले शब्द सुद्धा त्या पद्धतीनेच बाहेर पडताना दिसून येतात आणि त्याला अनुसरून आपली व्यक्तीची कृती त्या ठिकाणी निश्चित होत असते. आणि यांचा असणारा सुरक्षित क्रम म्हणजेच काय आहे, तर भावना आहे, भावना आहे आणि त्याची भूमिका त्या ठिकाणी
कारण व्यक्तीचं वर्तन कसं होतं, भावना आणि शब्द ह्याच्यावर आधारित कृती घडतात. कृतीला आपण वर्तन म्हणतो आणि वर्तनातून व्यक्तीच्या भूमिका निश्चित होत असतात. त्याच्यामध्ये भावना, शब्द आणि कृतींना त्या ठिकाणी महत्व दिलं गेलेलं आहे. कारण आपण इतरांशी संबंध प्रस्थापित करत असताना या 3 बाबींचाच विचार करतो, त्या 3 गोष्टींचा विचार करतो आणि आपलं वर्तन निश्चित करत असतो. कारण व्यक्तीच्या वर्तनामध्ये भूमिका फार महत्वाच्या असतात. त्या भूमिकेवर व्यक्तीचे व्यवहार चालतात, विचार चालतात, विचारांची देवाणघेवाण चालते आणि ह्याच्यावरती असणारे महत्वाच्या घटकांचा विचार जर केला, त्या विचारावरती, भावनावरती प्रभाव जर कशाचा असेल, आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या संस्कृतीमध्ये वावरतो, ज्या परिसरामध्ये वावरतो, त्याचा निश्चितच आपल्यावरती प्रभाव पडलेला असतो. उदाहरणामध्ये शाळेचा विचार जर केला तर शाळेचा प्रमुख असणारा मुख्याध्यापक असतो. मुख्याध्यापकांचा प्रभाव त्यांच्या सहकार्यावरही असतो आणि शाळेत काम, त्या शाळेमध्ये अध्ययनार्थी असणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा असतो. कारण त्याचं व्यक्तिमत्व तसं असतं. तर आपण शालेय परिसरामध्ये वावरत असताना तिथलं सदृढ जे व्यक्तिमत्व असतं त्याचा इतर घटकावरती परिणाम होत असतो. त्याचे नियम त्या ठिकाणी लागू होत असतात आणि त्याचं अनुकरण आपण सगळेजण त्या ठिकाणी करत असतो. सांगायचं म्हणजे काय, की आपल्यावरती प्रभावाच्या घटकामध्ये समाज, संस्कृती आणि परिसर आणि कुटुंब या सगळ्यांचा परिणाम झालेला दिसून येतो आणि त्याच्यातून आपल्या भावनेचा विकास होतो, त्याच्यातून आपली भूमिका त्या ठिकाणी निश्चित होते, त्याला अनुसरून आपलं वर्तन असतं. अशा अनेक बाबींचा विचार जर केला तर आपल्याला समाजामध्ये वावरत असताना या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. भूमिका पालन प्रतिमानामध्ये केवळ विद्यार्थ्याचा अभिनय त्या ठिकाणी महत्वाचा नाहीये, तर त्याच्या बरोबर अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्याचे चिकित्सक निरीक्षण व मूल्यमापनही येथे अभिप्रेत आहे. भूमिका पालन प्रतिमान काय म्हणताय, अभिनय जसा महत्वाचा आहे, ते अभिनय करणाऱ्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी निरीक्षण होणं आवश्यक आहे, त्याचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे, की तो ज्या भूमिकेमध्ये वावरत आहे त्याची भूमिका कशी आहे, सकारात्मक स्वरूपामध्ये आहे का नकारात्मक स्वरूपामध्ये आहे. या गोष्टीची जाणीव जोपर्यंत त्याला होणार नाही तोपर्यंत त्या प्रतिमानाचं उद्दिष्ट साध्य होणार नाही. कारण मूल्यमापन महत्वाचं आहे, कारण मूल्यमापनातून सुधारणा कशा करायच्या या बाबी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतात. त्याच्यामुळे मूल्यमापनाला सुद्धा त्या प्रतिमानामध्ये महत्व दिलेलं आहे. आपण ज्या भूमिकेमध्ये वावरत आहोत त्याच्यामध्ये आपलं असणारं वर्तन आहे, आपण काय बोलत आहोत, आपलं बोलणं कसं आहे, त्या ठिकाणचा अभिनय काय करत आहोत, अभिनय कसा असला पाहिजे, कसा पाहिजे, किंवा बोलण्याची लकब कशी आहे, या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर आपले असणारे हावभाव, म्हणजे आपले हातवारे असतील, हालचाल असो, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. आपल्या भूमिकेला अनुसरून या गोष्टी त्या ठिकाणी आहेत का, याचा विचार होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भूमिकेचं त्या ठिकाणी निरीक्षण होणं आवश्यक आहे, त्या निरीक्षणावरती प्रतिक्रिया येणं आवश्यक आहे. जोपर्यंत त्याच्यावरती प्रतिक्रिया येणार नाही तोपर्यंत आपली भूमिका कशी आहे हे लक्षात येणार नाही. आणि या भूमिका कशा आहेत, ज्वलंत समस्येवर आधारलेल्या आहेत, एखाद्या विचारावर आधारलेले आहे, त्याचं अनुकरण करायचंय, सादरीकरण करायचंय, त्याच्यामध्ये रममान व्हायचंय आणि काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या, याच्यासाठी हे भूमिका प्रतिमान त्या ठिकाणी वापरलेलं आहे. याच्यामध्ये या भूमिकेमध्ये फक्त नाटके, पात्र, संवाद किंवा ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक पात्र याला अनुसरून नाही तर इतर घटकांचा सुद्धा त्याचा समावेश आहे. त्याच्यामध्ये सामाजिक वर्तन सुद्धा आहे. या बाबींचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. फक्त कथा कादंबऱ्यातील असणारे पात्र नाही, ऐतिहासिक पात्र नाही, तर समाजामध्ये व्यक्ती ज्यावेळेस वावरत असतो त्याचं वर्तन कसं असतं त्याचा सुद्धा भूमिका पालनामध्ये प्रतिमानामध्ये विचार केलेला आहे. त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. उदाहरणामध्ये आपल्याला पाहायचं झालं तर वाढत्या वयातील मुलांसमोर असणाऱ्या समस्या ही सुद्धा एक समस्या आहे, पण ते सोडवण्यासाठी आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपल्याला कुठल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, आपण कोणत्या गोष्टीची जाणीव करून घेतली पाहिजे, असे सुद्धा विषय त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्याच्याबरोबर लिंगभेदावर आधारित असणाऱ्या समस्या असतील, त्याचबरोबर विविधतेवर आधारित असणाऱ्या समस्या किंवा विषय असू शकतात. आपण पाहतो आपल्या देशामध्ये अनेक घटकामध्ये विविधता आहे, अनेक बाबीमध्ये विविधता दिसून येते. संस्कृतीपासून खान पान, राहणीमान, धर्म, वेशभूषा अनेक घटकामध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. त्याच्यामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये सुद्धा एकता आहे आणि एकता टिकून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी बाधक आहेत ह्याची सुद्धा जाणीव ह्या भूमिकेच्या सहाय्याने आपल्याला करून देता येऊ शकते. त्याचा सुद्धा विचार या भूमिका पालनाच्या प्रतिमानामध्ये झाला पाहिजे. त्याचबरोबर आपले असणारे मूल्य किंवा सामाजिक असणाऱ्या समस्या ज्या सामाजिक दृष्टिकोनातून भेडसावत असतात
त्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे, त्याची जाणीव जागृती होणं आवश्यक आहे. अशा बाबी आपण भूमिका पालन प्रतिमानामध्ये घेऊ शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला भूमिका पालन प्रतिमानाचा विचार करायचा असतो, अभ्यास करायचा असतो, विचार करायचा असतो, त्यावेळेस त्याचे काही मुख्य घटक सांगितलेले आहेत. त्या मुख्य घटकांचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे उद्देश बिंदू. भूमिका पालन प्रतिमानाचा मुख्य घटक कुठला आहे? पहिला उद्देश बिंदू. त्याच्यामध्ये आपल्याला घेता येतं समस्येची जाणीव करून देणं आवश्यक आहे. उद्देश काय? समस्येची जाणीव. जसं आपण पाहिलं आताच की ज्याच्यामध्ये सामाजिक समस्या असते, कुठली समस्या असेल त्या समस्येची जाणीव आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यावी लागेल. मग ती समस्या सोडवण्यासाठी आपली भूमिका कोणती आहे, महत्वाची काय आहे, ही गोष्ट त्याला माहित करून देणं आवश्यक आहे. त्याच्यावर आधारित असणारी विचार सक्षमता त्या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक आहे. त्याच्या विचारामध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सामाजिक सुधारणेवरती भर देणं आवश्यक आहे. पण त्या भूमिकेमधून समाजामध्ये बदल होणं आवश्यक आहे. पण तो कसा असला पाहिजे? सकारात्मक स्वरूपामध्ये, परिस्थितीमध्ये सुधारणा करून आणण्यावर असला पाहिजे. त्याचा आता उद्देश त्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. दुसरा घटक आहे संरचना, किंवा त्याला आपण पायऱ्या म्हणू शकतो. ह्या प्रतिमानाच्या पायऱ्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मनोभूमिका त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल. मनोभूमिकेचा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर सहभागाची निवड करावी लागेल. रंगमंचाची निर्मिती त्या ठिकाणी करावी लागेल. निरीक्षण, सादरीकरण, चर्चा व मूल्यमापन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. या सर्व बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपली भूमिका तयार होणार नाही, मानसिकता तयार होणार नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये रममान होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये सहभागाची निवड करावी लागेल. सहभागाची निवड कशी असली पाहिजे? स्वइच्छेने असली पाहिजे. त्यात पात्राची निश्चिती करावी लागेल आणि वर्गामध्ये विशिष्ट प्रकारच्या रंगमंचाची निर्मिती तयार करावी लागेल. त्याचबरोबर निरीक्षण त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. कारण आपण जोपर्यंत निरीक्षण करणार नाही तोपर्यंत आपल्याला दिशा भेटणार नाही. त्याचं सादरीकरण करावं लागेल. जे निकष आहेत त्या निकषाला अनुसरून सादरीकरण करावं लागेल आणि निरीक्षणाचे अभिप्राय आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा आणि त्याचं मूल्यमापन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मूल्यमापन झाल्यानंतर मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार पुन्हा पुनर्अभिनयाचं सादरीकरण करणं आवश्यक आहे. या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. त्याच्यानंतर आहे सामाजिक प्रणाली. पुढला घटक काय? सामाजिक प्रणाली. सामाजिक प्रणालीमध्ये काय असतं? जसं समाजामध्ये आपण वावरत असतो, लोकशाहीचं जसं वातावरण असतं, तसंच ह्या भूमिका पालन प्रतिमानाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? स्वइच्छेने सहभागी करून घ्यायचं आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना निरीक्षण करायचं आहे. त्याच्यावर आधारित त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. त्याची रचना तयार करायची आहे. त्याच्या पायऱ्या करून द्यायच्या आहेत. प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी निश्चित करून द्यायची आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होणं आवश्यक आहे. चौथा घटक सांगितलेला आहे प्रक्रियेची तत्वे. भूमिका पालन प्रक्रियेची तत्वे काय आहे? की प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक आहे. शिक्षक असेल की विद्यार्थी असेल, त्याने आपली स्वतःची भूमिका ओळखून घेऊन त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. त्या भूमिकेमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना दिलेल्या सूचनांचं पालन करणे आणि विद्यार्थ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियेवरती योग्य भूमिका घेणं हे शिक्षकाची जबाबदारी आहे. त्याला सकारात्मक स्वरूपामध्ये प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दृष्टिकोन. प्रक्रियेचा तत्व कुठला आहे? दृष्टिकोन. ही समस्येला अनुसरून, भूमिकेला अनुसरून आपला दृष्टिकोन कसा आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे. पण त्याच्यावर आधारित अनुसरून मार्गदर्शकानं त्या ठिकाणी विचार विमर्श करणं आवश्यक आहे, चर्चा करणं आवश्यक आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी दृष्टिकोनाची निश्चिती होते. त्याच्यातून अर्थ काय अभिप्रेत होतो त्याच्यावरती विवेचन होणं आवश्यक आहे आणि माहितीची जाणीव करून देणं आवश्यक आहे. या समस्येची उकल करत असताना, बदल घडवून आणत असताना, भूमिका पार पाडत असताना त्याच्यातून कोणती गोष्टी त्या ठिकाणी समोर येतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शेवटचा घटक आहे सहाय्यभूत प्रणाली. ज्यावेळेस आपण भूमिकेमध्ये वावरत असतो, भूमिका पालनाचा प्रतिमानाचा विचार करत असतो, त्याच्यामध्ये सहाय्यभूत प्रणालीचा सुद्धा विचार केलाय की जे साधनं लागणार आहेत, जे आधारभूत सामग्री आहे त्याची रचना त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. पण ही रचना कशी असली पाहिजे? आपल्या विषयाला अनुसरून, जाणीव क्षेत्राच्या भूमिकेला अनुसरून त्या सर्व साधनांची त्या ठिकाणी निर्मिती, रचना आणि उपलब्धता करून देण्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या मार्गदर्शकाची किंवा शिक्षकाची असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय? प्रतिमानाच्या मुख्य घटकामध्ये उद्देश बिंदू, संरचना किंवा पायऱ्या किंवा सामाजिक प्रणाली, प्रक्रियेची तत्वे आणि सहाय्यभूत प्रणाली याचा आधार घेऊन भूमिका पालन प्रतिमान त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत
भूमिकेमध्ये आपल्याला जाणं आवश्यक आहे. व्यक्तीचं जसं वर्तन असतं त्या वर्तनाला अनुसरून व्यक्तीच्या भूमिका निश्चित होतात. व्यक्तीचा दृष्टिकोन जसा असेल त्या दृष्टिकोनावर आधारित त्याची भावना, विचार, शब्द रचना त्या ठिकाणी तयार होत असते आणि त्याच्यातून व्यक्तीची भूमिका त्या ठिकाणी निश्चित होताना दिसून येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणारा पुढील व्हिडिओचा तुम्हाला लाभ घेता येईल. धन्यवाद.